नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. त्या मोरयाला शरण जातोय आपण. कसा आहे माझा मोरया? वर्णन करताना सांगितलं एक त्याचा एकाक्षरी महामंत्राचा हिशोब, आणि मग तो एकाक्षरी महामंत्र सांगताना त्याचा नादसंधानम हा हिशोब आपण पाहत होतो की त्याच्या नादाचा विषय आहे. कोणता नाद? ओंकाराच्या नादाचा हिशोब आहे. कारण नाद हा शब्द तिथे वापरला जातो, अनाहत नाद. कारण बाकी कुठल्याही शब्दाचा उच्चार करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. वेगवेगळे ध्वनी आपण काढतो. ध्वनीचे दोन प्रकार शास्त्राने दिले. एकाला संयोगज ध्वनी म्हणतात, म्हणजे दोन हात एकमेकावर आपण आपटले, दोन हातांचा संयोग झाला, त्यातून निर्माण होणारा जो ध्वनी त्याला संयोगज ध्वनी म्हणतात. दुसरा वियोगज ध्वनी असतो. एखादी गोष्ट दूर गेली, एखाद्या गोष्टीला तोडलं, एखाद्या गोष्टीचे तुकडे केले, त्यातून जो आवाज होतो तो वियोग झालेला आहे. दोन भाग वेगवेगळे झालेत, त्यातून निर्माण होणारा. आपण जेव्हा बोलतोय तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना एकत्र आणणे किंवा दूर करणे असा प्रकार आपण तोंडातल्या तोंडात करतोय. जीभ कुठे कुठे स्पर्श करतीये, त्याच्यानुसार तालव्य, मूर्धन्य इत्यादी वर्ण निर्माण होत आहेत. त्या सगळ्यांचा विचार आहे, त्यातून एक ध्वनी निर्माण होतोय. पण ओंकाराच्या नंतरचा विषय, ओम म्हणून जेव्हा थांबलो त्यानंतर जो चालणार आहे तो नाद आहे. कोणता आहे? त्यात काहीच जुळणार नाहीये. ओम म्हणताना ओ म्हणताना तो ओठाचा विषय झाला, म म्हणताना बंद झाले, आता संपलं. आता कुठलीच गोष्ट जुळणारही नाहीये आणि बाजूलाही होणार नाहीये. नासिकेतून आवाज फक्त चालतोय, अनाहत आहे. कशाचवर आघात नाही होत आहे, कुठले स्पर्श नाही होत आहेत. अनाहत असलेल्या नादाचा विचार केला, शांत त्या नादाचा विचार, श्वासाचा विचार केवळ. त्याच हिशोबामध्ये जसा ओंकाराचा नाद चालतो तसाच या एकाक्षरी महामंत्राचा नाद चालतो. आणि म्हणून त्या दोन्हींचं नाद हे सारखेपण सांगितलं. आणि मग कशा करता सारखेपण सांगायचंय? एकाच गोष्टी करता की लक्षात घ्या, ओंकाराच्या शेवटी नाद आहे, एकाक्षर मंत्राच्या शेवटी नाद आहे, म्हणजे शेवटी दोन्ही एक आहेत. आणि शेवटी दोन्ही एक आहेत याचा अर्थ ज्या गणेशाचं स्वरूप म्हणून तो मंत्र सांगितला तो मोरया आणि ओंकार एक आहेत. त्या ओंकाराशिवाय मोरयाचं दुसरं स्वरूप नाही. त्याला जाणून घ्यायचं असेल तर ओंकार रूपातच जाणून घेता येतं. ओंकार हेच मोरयाचं स्वरूप आहे हे आपल्या समोर सांगतायत अथर्व शीर्षकार. मनन त्याचं करायचंय. तीच स्वरूपाची रचना आहे. आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकारू महामंडल मस्तकाकारे, देवा तूची गणेशू. हे जे तूची गणेशूचा विषय आहे, ते जे ओंकार ब्रह्मतत्व, ते जे निर्गुण निराकार परब्रह्मतत्व, तोच मोरया, हे जाणून घेणे याला गणेश विद्या असं म्हटलं. कारण विद्या शब्दाचा अर्थ आहे जाणून घेण्याची पद्धती. मोरयाला कोणत्या रीतीने जाणून घेता येतं? याच रीतीने जाणून घेता येतं. किंवा आमच्या डोक्यात बसलं येते ते तात्कालिक स्वरूप आहे, तात्पुरतं आहे. असतात ना असे स्वरूप, आपले नसतात का? सापेक्षतेने असतात. मी जेव्हा घरी जातो, माझी आई समोर उभी असेल तर ती मला बेटा म्हणते, शोभ लक्षात घ्या. माझी पत्नी समोर उभी असेल तर ती मला आहो म्हणते. मुलगा समोर उभा असेल तर तो मला बाबा म्हणतो. विद्यार्थी माझी महाविद्यालयात गेल्यानंतर मला सर म्हणतात. हे सगळे माझे रूप आहेत की नाही? आहेत, पण तात्कालिक आहेत. विद्यार्थी समोर असतील तर मी सर आहे, विद्यार्थी नसतील तर मी सर नाहीये. लक्षात घ्या. हे जे सगळे रूप आपल्या डोक्यात बसलेले आहेत, शिवपुत्र, पार्वती नंदन, हे सापेक्ष आहेत. का? त्या त्या अवतारासारखे. जसं माझं पुत्र असणं हे आई समोर असण्याच्या सापेक्ष आहे, माझं पिता असणं हे माझा पुत्र समोर असण्याच्या सापेक्ष आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा आई पण समोर नसते आणि मुलगा पण समोर नसतो त्यावेळेचं माझं जे अस्तित्व आहे ना, ते माझं स्वरूप आहे. दृष्टांत तेवढ्या पुरतं घ्यायचा, फार लांबवायचा नाही. ते माझं स्वरूप आहे.
तसं मोरयाचं स्वरूप कोणतं? त्याचं उत्तर आहे ओंकार हेच मोरयाचं स्वरूप. ओंकार रूपातच मोरयाला जाणून घेता येतं आणि ते निर्गुण निराकार रूप त्याचं आहे हे जाणून घेण्याची जी पद्धती, त्या पद्धतीला म्हटलं गणेश विद्या. ही गणेश विद्या आहे, ही मोरयाला जाणण्याची रीत आहे. याचं मनन करायचंय, याचं चिंतन करायचंय आणि कसं करायचंय? आनंदात करायचंय, प्रसन्नतेने करायचंय. म्हणून किती मजेदार शब्द आहेत लक्षात घ्या. आतापर्यंत सांगितला तो मंत्र होता, म्हणजे मननाने तारून नेणारा होता, मननाच्या माध्यमातून आपली उन्नती करणारा होता. आता जे पुढे सांगणार आहे ना ते गायत्री आहे. दोघांमधला एक धावा समान आहे. कोणता? तारून नेणे. जी गायनाने तारून नेते. गायन असलं पाहिजे, आनंद असला पाहिजे, प्रसन्नता असली पाहिजे. भगवंताच्या समोर जाताना मी त्याच्या रूपाने, त्याच्या नामाने भरलेला असलो पाहिजे आणि अंतरंगी हे चिंतन चालू असलं पाहिजे. सैषा गणेश विद्येचा हिशोब जो पाहिला तो त्या हिशोबात आनंदात असलो पाहिजे. स्वतःला विचारा, आपण मोरयाच्या समोर आनंदात जातो का? मोरया का भेटत नाही? मोरयाची कृपा का होत नाही? हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की नेमकी चूक कुठं होतीये. त्याचं उत्तर समजून घ्या. मोरयाच्या समोर आपण आनंदात जातच नाही, किती पंचायतीने जातो. अनेकदा तर असं वाटतं की आपल्याकडे पाहिल्यानंतर मोरया घाबरून म्हणत असेल आला पुन्हा भिकारी, कारण मागायलाच जातोय, सतत काहीतरी मागतोय, सतत काहीतरी मागतोय. इतकं डोक्यात पक्क बसलंय की कोणी बसलं याचा अर्थ काहीतरी मागायलाच आला, हेच बाकीच्यांनाही वाटतं. म्हणजे माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. महाविद्यालयातल्या आमच्या एका मित्रासोबत मी प्रवासात होतो. मोरेश्वर क्षेत्राला गेलो, शांतपणे पूजन केलं, डोळे मिटून ध्यान करत बसलो. बराच वेळ बसल्यानंतर त्याला वाटलं काहीतरी मोठी मागणी मागायला आला. डोळे उघडल्यानंतर त्याने मला प्रश्न विचारला, म्हणे काय मागितलं? म्हटलं काहीच नाही मागितलं. म्हणे का नाही मागितलं? म्हटलं कोणी सांगितलं तुला मागायचं असतं? मग मी इतक्याला आला कशाला? म्हटलं काही नाही, सहज आलो, गंमत म्हणून भेटायला. तो म्हणाला म्हणजे काय? अरे म्हटलं त्याला काही मागायचं नसतं, त्यांनी न मागता जे दिलंय ना त्याच्याबद्दल मध्ये मध्ये धन्यवाद द्यायकरता येत असतो, म्हणून तर तो आनंदाने बोलावतो मला. आणि भेटायला त्यालाही बरं वाटलं पाहिजे. कायम लक्षात घ्या, तुमच्या दारात भिकारी आल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे किती प्रेमाने पाहता हे स्वतःला तपासा आणि मग विचार करा. आपण जर सतत मागायलाच जात असू तर मोरया आपल्याकडे असाच पाहत असेल की नाही? नाही पाहत. नशीब आहे त्याचं, कृपाळू आहे. आपण नशीबवान आहोत की आपल्याला असं दैवत भेटलंय ते आपल्याला अव्हेरत नाही, पण निदान त्याच भूमिकेत आपण नसलो पाहिजे. भगवंताला काही मागायचं नाही. आणि एक पुढची गोष्ट सांगू का? मोरयालाच म्हणून सोडून द्या, कोणत्याही देवतेला काहीही मागणं हा त्या देवतेचा अपमान आहे. तुम्हाला काय गोष्टी करतं, देवाला नाही मागायचं तर कोणाला मागायचं? त्याचं उत्तर पहिल्या घटकात असू शकतं. अगदी सुरुवातीला ही मानसिकता असू शकते, पण आता जेव्हा आपल्याला अथर्वतेचा आपण विचार करतोय, इतकं चिंतन केलं, आपलं चिंतन पुढचं असलं पाहिजे. देवतेला काही मागायचं नाही, कारण काही मागणं हा त्याचा अपमान आहे. का अपमान आहे? त्याचा हिशोब समजून घ्या. आपण भगवंताचं स्वरूप पाहताना सांगतो माझा मोरया सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतं. मग आता मला सांगा, जर त्याला सगळं कळतं तर मला काय द्यायला पाहिजे हे त्याला कळतं की नाही? आणि तरी जर त्याला कळत असल्यानंतरही आपण त्याला पुन्हा सांगत असू तर याचा अर्थ तुला कळत नाही असं त्याच्या मंदिरात जाऊन त्याला ऐकवणे आहे की नाही? हे चिंतन असलं पाहिजे. काही सांगायचं नाहीये, काही मागायचं नाहीये. लोक जे कान भरत राहतात, व्यवहारातली कान भरायची सवय आपल्याला मंदिरात लागली. आपण मोरयाच्या नाही कानापाशी जाता येतं, त्या उंदराच्या मूषकाच्या कानाशी लागतो. कोणी सांगितलं? तो मूषक मोरयाचं वाहन आहे, लक्षात घ्या, निरोप्या नाहीये. तुमचा काहीतरी इकडून तिकडून निरोप नाही पोहोचवणार. भक्तीमध्ये शुद्ध अंतःकरण असलं पाहिजे. माध्यमाची गरज काय? एक तर पहिली महत्वाची गोष्ट, जर भगवंताला काही मागायचं असेल तर थेट भगवंताला मागा ना, मध्यस्थ कशा करता पाहिजे. पण आपण आपल्या सगळ्या भूमिका भक्तीतही आणतो. काही आवश्यकता नाही या गोष्टींची, मागायचीच आवश्यकता नाही. न मागता तो देतोय आणि किती दिलंय अहो. आहे ते संपत नाही आपल्याच्याने, पण माणसाची प्रवृत्ती असते नाही त्याच्याच मागे लागायचं. मग थर्वतेचा विषय येतो. नाही त्याच्या किती मागे लागतो आपण माहिती आहे का? सतत मागण्याचा संबंध जिभेशी आहे. त्या जिभेची प्रवृत्ती म्हणून आपल्याला एक मजेदार गोष्ट सांगतो. शाळेतले ते दिवस आठवा जेव्हा आपला पहिला दात पडला होता. दुधाचे दात होते, ते पडणारच होते सगळे, पण त्यातला जो एक पडला तेव्हा आपल्याला 28 दात होते. त्या 28 दातांपैकी एक पडला. मला सांगा उरलेले 27 होते की नाही?
होते, सगळे जागेवर होते, सगळे चांगले होते, दिवसभर जीभ कुठं फिरत होती? त्याचं उत्तर आहे त्या पडलेल्या नसलेल्या 28व्या जागी. असलेले 27 सोडून नसलेल्या 28व्याच्या मागे लागणे हा जिभेचा स्वभाव आहे. म्हणून तर ती मागत राहते, हे दे, ते दे, ते दे, ते दे. आपण भगवंताला नाव ठेवलं देव. काय मजेदार संतांनी रचना सांगितली, जनाची आगळीच नीव, आरंभीच म्हणती देव. काहीतरी दे तू मला सतत. मागण्या करता नाहीये भगवान, भगवंताच्या समोर आनंदात जायचंय, गायन करत जायचंय, नर्तन करत जायचंय. गायन बाहेर करा नका करू ते नाही म्हणत आहे, आवाज त्याच्याकरता चांगला, कारण भगवंताला भाव कळतोय. तुमच्या आवाजाला त्याला काहीच संबंध नाहीये. प्रत्यक्ष नर्तन याचा अर्थ शरीरानेच नाचलं पाहिजे असं नाही, मन आनंदित असलं पाहिजे, उल्लसित असलं पाहिजे, प्रफुल्लित असलं पाहिजे. असं आपण कोणाकडे गेलो तर समोरचा किती आनंदाने आपलं स्वागत करेल. मोरयाच्या समोर आपण तसं गेलं पाहिजे. साधा हिशोब आहे. व्यवहारामध्ये आपले सगळे दुःख बाजूला ठेवून आपण एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला जातो की नाही? ज्या वेळा जातो त्यावेळा किती आनंदात जातो, ज्या वेळा जायचं त्यावेळा किती तयारी करून जातो, ज्या वेळा जायचं तिथे किती प्रसन्नतेने जातो. मग मला सांगा, विश्वनायकाच्या समोर जायचंय, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या समोर जायचंय, केवढ्या प्रसन्नतेने असलं पाहिजे, किती आनंदाने असलं पाहिजे, गायन करत असलं पाहिजे. कशाचं गायन करायचं? गणेश गायत्री सांगितली. गायनातून तारून येणार काय समजून घ्यायचंय, गायन करायचंय कशाचं? एकदंताय विद्महे. मी त्या एकदंताचं चिंतन करतो, मी त्या एकदंताला समजून घेतो. कशाला एकदंत म्हणतात? आपण एकदंत शब्दाची व्याख्या समजून घेऊ. मी जर तुम्हाला सहज प्रश्न विचारला का मोरयाला एकदंत का म्हणतात, आपण पटकन उत्तर देऊ की त्याचा एक दात तुटलेला आहे म्हणून आपण आपल्या बाप्पाला एकदंत म्हणतो. बरोबर नाहीये हे. का बरोबर नाहीये? आपण समजूनच घेतलं नाही. आपण आपल्या मराठीच्या व्याकरणाने, संस्कृतच्या आणि त्यातल्या त्यात या अध्यात्माच्या शब्दांना लावायला जातो. मग असे गोंधळ होतात. लक्षात घ्या, एकदंत शब्दाचा अर्थ एक दात तुटला म्हणून नाही. जर तेवढाच अर्थ घ्यायचा असेल तर मला सांगा, त्यांचा एक दात पूर्ण आहे, दुसरा दात अर्धा आहे, या हिशोबात दीड दंत म्हणायला पाहिजे की नाही? एकदंत कुठे आहे? एक नाहीये, दीड आहेत, पण आपण दीडदंत म्हणत नाही, एकदंत म्हणतो. का एकदंत? एकदंत शब्दाचा मुद्गल पुराणाने दिलेला अर्थ समजून घ्या, म्हणजे या सगळ्या नावांमधले दिव्य अर्थ आपल्याला कळतील, याच्या मागच्या अद्वितीय भूमिका आपल्याला कळतील, आध्यात्मिक संदर्भ कळतील. एक शब्द मायेसाठी वापरला जातो, एक शब्दात्मिका माया. आपल्याला मुद्गल पुराण सांगतं काय मायेला एक शब्द वापरला जातो. सगळ्या शास्त्रांनी वापरले, मुद्गल पुराणच केवळ वापरतं असं नाही. सांख्यकारांना विचारा, ते सांगतात अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम. ती अजा आहे, ती एका आहे. माया प्रकृती, त्यांनी प्रकृती शब्द वापरला, तीच मायेचा हिशोब. ती एका आहे. काय एका आहे? तीनही गुणांचं एकत्रीकरण आहे, म्हणून ती एक अवस्था आहे. त्रिगुणांची एकात्मिक अवस्था, तिला एका असं म्हणतात. त्या मायेला एका म्हणतात. तिच्यावर ज्याचा दंत म्हणजे सत्ता चालते. संस्कृतमध्ये शब्दांचे वेगवेगळे अर्थ असतात. त्याचा शास्त्रकारांनी नियम सांगितला, दंत सत्तात्मक धातू. तुम्हाला दाताचा आणि सत्तेचा काय संबंध? सत्ता याचा अर्थ शक्ती, दाताचा आणि शक्तीचा संबंध कोणता? व्यवहारातला हिशोब पा तुमच्या लक्षात येईल. एखाद्या बरणीचं झाकण पक्क बसलेलं असेल, उघडत नसेल, आई तुमच्या हातात देते, तुम्ही झाकण उघड्याकरता पूर्ण ताकद लावता. ती ताकद लावताना ताकद हाताने लावायची आहे की नाही? मग दात का दाबता? अगदी दात चावून त्याची आपण ताकद लावतो. का? कारण जेव्हा शक्ती अधिक लावायची असते तेव्हा संबंध दाताचा आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, त्या दातानी जे चावून खाल्लेलं आहे त्यातून शक्ती आलेली आहे, दाताचा तिथेही संबंध आहे. दंताचा सत्तेशी संबंध आहे, दंताचा शक्तीशी संबंध आहे. माया शब्दाचा अर्थ एक पाहिला, दंत शब्दाचा अर्थ सत्ता पाहिला. त्या एका असणाऱ्या मायेवर ज्याची दंत म्हणजे सत्ता चालते त्याला एकदंत असं म्हणत असतात. ज्याची एकट्याचीच सत्ता संपूर्ण ब्रह्मांडावर चालते त्याला एकदंत म्हणत असतात. तोंडातला आहे एकदा तुटला किंवा बाहेर पडला याच्याकरता एकदंत शब्द नाही. तेवढे सामान्य अर्थ लावता येत नाही, कुठल्याच शब्दाला लावता येत नाही. मोरयाची जेवढे काही नावं आहेत या प्रत्येक नावांमध्ये आपल्याला हे स्वरूप समजून घ्यायचंय. मी त्या एकदंताचं चिंतन करतो. का? कारण तो एकटा सत्ताधीश आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्या सर्वश्रेष्ठाला शरण जायचंय. पण नुसतं तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून उपयोग नाही.
ठीक आहे, तो आहे, माझ्या काय कामाचा, माझ्या काय कामाचा याचा संबंध महत्वाचा आहे. माझ्या उपयोगी जेव्हा येईल तेव्हा ती सत्ता कामाची आहे, तर मी शरण जाणार आहे. त्याचा संबंध दुसऱ्या नावाशी आहे. म्हणून एकदंताय विद्महे, दुसरी पुढे आपल्याला सांगितलं वक्रतुंडाय धीमहि. त्याचं मी बुद्धी चिंतन करतोय. कोणाचं? वक्रतुंडाचं. आता तीच गोष्ट पुन्हा पहा. एकदंत शब्दाचा जसा अर्थ सामान्य मराठी व्याकरणाने लागत नाही, एकदंत शब्दाप्रमाणेच वक्रतुंड शब्दाचाही लागत नाही. आता वक्रतुंड शब्दाचा काय अर्थ घ्याल? केवळ मराठीच्या अर्थाने लावायला गेलात तर वाकड्या तोंडाच्या माणसाला वक्रतुंड म्हणावं लागेल, नाही म्हणता येईल. मोर्या असा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मग पंचायत होते, शब्द तर लागत नाही. मग काही लोक आपल्या बुद्धीने नसलेले अर्थ लावतात. म्हणजे नाही, त्यांनी सोंड वाकडी तिकडी केलेली आहे म्हणून वक्रतुंड. चूक का? कारण जर प्रतीक रूपात हत्तीचं मस्तक घेतलेलं असेल, जर तात्पुरतं साधन म्हणून घेतलेलं असेल, काहीतरी एक साधन अवलंबन लागतं म्हणून घेतलेलं असेल, तर त्या आलंबन स्वरूपातल्या हत्तीच्या तोंडातही लक्षात घ्या, सोंड हे हत्तीचं तोंड नाही, नाक आहे. कारण सोंडेन तो श्वास घेतोय. सोंड ही खाण्याची गोष्ट नाही आहे, नासिका आहे. आणि मोरयाचं नाव वक्रतुंड आहे, वक्र नासिका नाही. म्हणजे त्या नासिकेचा म्हणजे सोंडेच्या वाकड्या तिकडेपणाचा काही संबंध नाही. मग वक्रतुंड शब्दाचा अर्थ काय? वक्रतुंड शब्दाचा शास्त्रकारांनी अर्थ दिला, पुन्हा वक्रा शब्दाचा संबंध मायेशी आहे. कारण माया वेडी वाकडी आहे. कशी आहे? अजब गोष्टी करत राहते, न समजणाऱ्या गोष्टी कळते, न कळणाऱ्या गोष्टी करत राहते. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज तिचं वर्णन करतात, अघटित घटना पटीयसी माया. जी न घडलेली घटना आहे ती तुमच्या समोर दाखवणारी ती माया आहे. आपल्याला न कळणाऱ्या गोष्टी आपल्या समोर आणून ठेवणारी माया आहे, भ्रमित करणारी आहे. आपण वेगवेगळ्या भाषांचे हिशोब पाहिले होते. असलेली दोरी आहे, नसलेला साप दाखवणारी आहे. असलेली शिंपलं आहे, नसलेली चांदी दाखवणारी आहे. असलेली जमीन आहे, नसलेलं मृगजळ दाखवणारी आहे. असलेला मोरया आहे, नसलेलं जग दाखवणारी आहे. ते सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं सूत्र समजून घ्यायचं आहे. त्याच्या करता रचना सांगितली, तशा त्या माझ्या मोरयाला मला आतल्या स्वरूपाला जाणून घ्यायचं आहे. मध्ये येतीये ती माया, कारण ती मध्ये आली की पलीकडं पोचता येत नाही. नाथबाबांच्या जीवनातला एक मजेदार प्रसंग आहे. एक माणूस आला, त्याने आल्या आल्या नाथबाबांना विचारलं, एकनाथ महाराजांना शांती ब्रह्मांना विचारलं, म्हणजे तुमच्याकडे परीस आहे का? असतो की नसतो विचारू नका, कथेचा भाव समजून घ्यायचा. नाथबाबा म्हणाले हो आहे. म्हणे कुठे आहे? म्हणे ते काय पलीकडच्या कोनाड्यामध्ये, तिथे त्या लोखंडी डबीमध्ये ठेवलेला आहे. म्हणून धक्का बसला त्याला. आश्चर्य आहे, लोखंडाच्या डबीत परीस कसा असेल? जर असेल तर तो परीस कसा असेल? आणि जर परीस असेल तर डबी लोखंडाची कशी उरेल? त्या डबीला सोन्याची झालीच पाहिजे. परीसाचा स्पर्श झाल्याबरोबर नाही झालेली, याचा अर्थ हे काहीतरी खोटं सांगतायत. यांच्याजवळ परीस नाही अशी कल्पना करून तो तर निघून गेला. पण जे ओळखणारे होते ना नाथबाबांना, ते म्हणाले नाही बाबा खोटं नाही बोलणार, संत आहेत, कसं खोटं बोलतील? सत्यवचन हा एक महत्वाचा भाग आहे. का खोटं बोलतील? गरज काय त्यांना खोटं बोलण्याची? याचा अर्थ काहीतरी मेख आहे. एका शिष्याने विचारलं, बाबा काय खरं आहे? म्हणे आण डबी. त्यांनी डबी आणली, डबी उघडली, आतमध्ये काय होतं माहीत नाही. त्याच्या भोवताली एक वेडी वाकडी चिंधी गुंडाळलेली होती, अतिशय घाणेरडी होती. ती चिंधी त्या पूर्ण दगडाच्या भोवताल, त्या परिसाच्या भोवताल गुंडाळलेली होती. ती चिंधी सकट तो परीस त्या डबीत ठेवलेला होता. डबीला काही परीस लागत नव्हता आणि डबीचं सोनं होत नव्हतं. डबीपुरती कथा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. नाथबाबा सांगतात, सगळा वेदांत आपल्याला सांगतो, सगळे शास्त्र आपल्याला सांगतात, अरे परीस आतमध्ये बसलेला आहे, माझा मोरया अंतरंगी आहे. अडचण आहे कोणती? ही चिंधी गुंडाळलेली आहे ना मायेची, ती इतकी वरतून पक्की बसलेली आहे की या डबीला लागतच नाही. ज्या डबीला आतला मोरया लागतो ना, त्याचे महर्षी मुद्गल होतात, त्याचे महर्षी भृशुंडी होतात, त्याची ज्ञानोबा होतात, त्याचे तुकोबा होतात. कारण त्यांची डबी सुद्धा सोन्याची होऊन जाते, कारण आतून स्पर्श झाला. हा स्पर्श झाला पाहिजे. जेव्हा होतो ना, एक एक नाही 7-7 पिढ्या
मोरया गोसावी महाराजांचं चरित्र पहा. महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या चरित्रामध्ये 7 पिढ्या अद्वितीय समाधी पुरुष जन्माला आले. का? कारण मायेची चिंधी गळून पडली. असं अद्वितीय ते मोरया तत्व, ते मला जाणून घ्यायचंय. मध्ये माया येतीये, काढून टाकायचंय तिला. कसं काढता येईल? शास्त्रकारांनी सांगितलं वक्रतुंडाला धीमही, म्हणजे त्याचं चिंतन केलं पाहिजे. का? कारण तो करणार आहे काय? वक्रा असणाऱ्या मायेला तुंड म्हणजे तोंडाने, म्हणजे फुंकरीने सहज जो उडवून लावतो. फुंकरीने उडवण्याला लावणे गोष्टी याचा अर्थ अगदी कसपटा समान असणारी, कुठलीही किंमत नसलेली, असं जो मायेला करून टाकतो आणि माझ्या मायेचा निराश करतो, त्या मोरयाला शरण जायचंय. तो मोरया वक्रतुंड आहे. मी त्याला शरण गेलं की माझी माया दूर करणार आहे म्हणून शरण जायचंय. केवळ एकदंत आहे म्हणून नाही, माझ्या मायेचा निराश करणारा वक्रतुंड आहे म्हणून एकदंताय धीमहि व एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. त्या दंतीला प्रार्थना, त्या एकदंताला प्रार्थना की मला प्रचोदयात, माझ्या बुद्धीला तू चालना दे. कशासाठी? अथर्व होण्यासाठी. त्यासाठी प्रार्थना करून आज थांबू. जय गजानन.